फक्त 90 दिवसात 1 लाख रुपयाचा नफा आणि तेही फक्त फुलगोबीपासून. एका एकरातून इतका पैसा कमावणे शक्य आहे का? आज मी तुम्हाला रिअल प्लॅन दाखवणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत फुलगोबी लागवडीबद्दल. पण ही साधी माहिती नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे की पूर्ण खर्च, उत्पादन किती मिळेल, मार्केटमध्ये विक्री कशी करायची आणि खरंच 3 महिन्यात 1 लाख नफा कसा मिळवायचा. तर म्हणून मी म्हणतो की शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पहा. शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या मार्केटमध्ये विकायचं आणि कधी विकायचं आणि कसा रेट मिळवायचा त्या सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा. जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनची घंटी पर प्रेस करा. तर मित्रांनो, चला आता आपण सुरुवात करणार. तर मित्रांनो, तुम्ही जर एका एकरात लागवड करायचा विचार करत असाल तर पहिले आडवी उभी नांगरणी करून घ्या. त्याच्यातनी शेणखत टाका 2 ते 3 ट्रॉली. शेणखत टाकल्याच्या नंतर तुम्ही त्याला रोटर मारून घ्या. बेड पाडा. बेड 3.5 फुटावर पाडलं तरी चालते, 3.5 ते 4 फुटावर असलं तरी चालते तुमच्या अंतराच्या हिशोबानं. 3.5 फुटावर जर पाडलं तर 20,000च्या वर 20 ते 22,000 रोपं मावते. त्याच्यातनी 20 ते 22,000 रोप मावते. 4 फुटाच टाकलं तर 20,000, 18 ते 20,000 मावते. तर असा फरक राहते 4 फुटाचा आणि 3.5 फुटाचा. तर मित्रांनो, बेड पाडल्याच्या नंतर त्याच्यावर ड्रीप नळी टाकून घ्या, म्हणजे लेटरल आतरून घ्या. आतरल्याच्या नंतर मित्रांनो त्याला 2 ते 3 दिवस पाणी द्या. 2 ते 3 दिवस पाणी दिलं की त्याच्यानंतरच तुम्ही लागवडीची तयार करा. रोप जे आहे मित्रांनो, रोप तयार आधीच नर्सरीतून करा किंवा घरी टाका. तुम्ही घरी टाकलं तरी चालते. घरी टाकलं तर तुमचे जे आहे ते 30% पैसे वाचतात. म्हणजे 10,000चं जर रोप, समजा 10,000चं रोप झालं तर 3,000 रुपये तुमच्या घरी वाचते. तर जर नर्सरीतून आणलं तर 3,000 रुपये तुमचे जास्ती जाते. पण नर्सरीतलं रोप जे आहे ते मित्रांनो ते रोगीच नाही राहत, त्याच्यावर अटॅक नसते राहत, तर ते चांगलं रोप राहते. तर नर्सरीतलं हे निवडलं तर चांगलंच आहे. त्याच्यानंतर मित्रांनो व्हिरायटी कोणची निवडायची तर सीझन वाईज व्हिरायटी आहे. आता सध्या जे आहे मेमध्ये 15-22 आहे, चांगली आहे. त्याच्यानंतर इथून येते 60-99. तर त्याच्यानंतर धवल येते. असे वेगवेगळे सीझन वाईज व्हिरायटी राहते. आता सध्या जी आहे ती 15-22 आणि एक अवंतीची येते. अशा वेगवेगळ्या व्हिरायटी आहे. पण सध्या जी आहे ते मे महिन्यातनी, एप्रिल मे महिन्यातनी आणि एप्रिल मे जून या महिन्यातनी 15-22 ही चांगल्या पद्धतीची आपल्या एरियातनी चालते. आपापल्या एरिया वाईज तुम्ही व्हेरायटी निवडू शकता. तर त्याच्यानंतर व्हेरायटी निवडल्याच्या नंतर कमीत कमी 25 दिवसांनी तुमचं रोप लावायला येते. 25 दिवसाच्या नंतरच हे रोप चांगल्या पद्धतीने लावायला येते. नर्सरीतून रोप आणल्याच्या नंतर त्याच्यानी मित्रांनो ते बुरशीनाशकमध्ये तुम्ही बुडून जर लागवण केली तर फारच चांगलं. नाही केलं तरी चालते, पण बुडवलं तर त्याच्यावर पुढे चालून फंगस होण्याची शक्यता कमी राहते. तर मित्रांनो, त्याच्यातनी बुडून जर लागवण करून टाकायची बेडवर. झिगझॅग पद्धतीने लावायची. जसे आपण टमाटे लावतो झिगझॅग पद्धतीनं, तशा लेटरलच्या दोन्ही साईडनं इकून तिकून असे लावली तर फारच चांगलं. तर मित्रांनो, एका एकरात 20,000 झाडं मावते. तर 20,000 झाडं मावले, 20,000च्या प्लस मावते, 20 ते 22,000 झाडं मावते मित्रांनो. पण आपण 20,000 रुपये एक ॲव्हरेज धरू. 20,000 झाडं मावले. एका एकरात 20,000 झाडं मावल्याच्या नंतर मित्रांनो त्याला 3 खतं टाकायचे. 3 खतं, कमीत कमी 3 खत होते त्याला. 3 खत कोणकोणते तर पहिलं खत जे आहे ते 15-22 म्हणतो, सॉरी 15-15 टाका. 15-15 युरिया थोडासा घ्या त्याच्यातनी. म्हणजे 20 किलो युरिया घ्यायचा, एक पोतं 15-15 घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो एखादा दाणेदार घेतलं तरी चालते, नाहीतर सल्फर असं एखादं दुसरं त्याला सोबत, त्या तिघासोबत. तर मित्रांनो हे झालं पहिलं खत. त्याच्यानंतर दुसरं जे आहे, दुसऱ्या ह्याच्यातनी 10-20-20 त्याच्यानी थोडंसं पोटॅश घ्या 25-30 किलो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यातनी एखादी ते बॅग भेटते आपली खताची, ते टाका. तर त्याच्यानंतर तिसरं खत आहे मित्रांनो, निव्वळ पोटॅश टाका, थोडंसं युरिया घ्या, असे भेसळ करा. आणि 3 खतं असे तुम्हाला लागते. कमीत कमी हे खतं जे आहे 3,000चं एक खत जरी धरलं, 3 ते 9 म्हणजे 10,000 रुपये खताचा खर्च. 10,000 रुपये एका एकरातनी खताचा खर्च होते. तर त्याच्यातनी मित्रांनो त्याच्यानंतर 4 फवारण्या होते.
4 फवारण्या हे स्टेप बाय स्टेप करायचे. तुम्ही कमेंट करा खताची आणि फवारणीची. मी फवारणीचा जे व्हिडिओ आहे ते स्पेशल घेऊन येतो, कारण आपल्याजवळ सध्या याची माहिती या एका व्हिडिओमध्ये देता नाही येत. तर त्याच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ घेऊन येऊ. तर त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा. तर मित्रांनो, हे झाले 3. अजून त्याला 4 फवारण्या करायच्या. 4 फवारण्या केल्याच्या नंतर 4 फवारण्या जे कमीत कमी हे होणार आहे 12,000 रुपयाच्या जवळपास हे फवारणी होते. तर मित्रांनो, त्याच्यानंतर जे खर्च आहे ते खुरपणी, निंदण, म्हणजे वेगवेगळ्या याच्या मजुराचा लेबर गिबर चार्जचे समजा 10,000 रुपये असेल धरा. एवढा नाही येत, पण कमीत कमी आपण 10,000 रुपये धरा. अजून मित्रांनो, हे झाले म्हणजे लागवडीपासून खर्च. लागवडीचा खर्च जे आहे ते मजुराले 20,000, प्लांट लावाले कमीत कमी त्याला 3,000 रुपये खर्च येते मित्रांनो. 3,000 रुपये ते धरा. तर शेतकरी मित्रांनो, 3,000 रुपये त्याचा खर्च आला लागवडीचा. आणि नंतर जे काढले गोबी काढायला येते तेव्हा जे तुम्ही प्लॉट दिला तरी चालते. एखादा माणूस व्यापाऱ्याला प्लॉट दिला तर प्लॉट ते स्वतःच येऊन तोडून घेऊन जातात, म्हणजे काढून घेऊन जाते गोबी. ते प्लॉट जर इकट्ठे दिला तरी चालते. तर मित्रांनो, समजा हे बाजारभाव पाहून जर बाजारभाव चांगले असेल तर आपण स्वतः पण नेऊ शकतो. त्याला ट्रान्सपोर्टचा खर्च येते, लेबर चार्ज येते. म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि लेबर चार्ज हे कमीत कमी 500 रुपये एका माणसाला द्यावं लागते मजुरी. 500 रुपये मजुरी दिली तरी 20 वेळा त्याला लावा लागल, म्हणजे 10,000 रुपये त्याचे एकट्याचे झाले. आणि ट्रान्सपोर्टचा खर्च समजा 10,000 रुपये, असं जर समजा 20,000 रुपये असे विनाकारण खर्च येते. आणि त्याच्यात नंतर मंडीतनी गेलं तर त्याची अडत्याची समजा कमिशन ते वेगळं. तर मित्रांनो, त्याच्यानंतर ते इकट्ठे दिलं तरी चालते. तर हे जे आहे हे खर्च आहे आपला 15,000, म्हणजे 20,000 झाडं जे आहे ते 20,000 झाडाले 1 रुपया 20 पैसे एक झाड आहे ते. तर गुणीला 20,000 ते होते मित्रांनो. 1.20 गुणीला 20,000 झाड हे 24,000चे होते. 24,000चे हे रोप होते समजा एका एकरातला 24,000चं रोप झाल्याच्या नंतर. तर अजून काढायचा खर्च समजा असं 20,000 रुपये धरून घ्या. चला, 20,000 रुपये हे खर्च धरा. तर 20,000 रुपये याचा खर्च झाला. तर मित्रांनो, अजून याच्यातनी अतिरिक्त खर्च कोणताच नाही. आता याच्यातनी अजून समजा आपला स्वतःचा खर्च जे आहे जास्त प्रमाणात नाही, आपण कोणची गोष्ट वापरली तर त्याचा ते 10,000 रुपये खर्च शिल्लक वाढला धरून चाला. तर मित्रांनो, टोटल खर्च मित्रांनो 89,000 रुपये एवढा होते. 89,000 समजा 90,000 धरा. अजून तुम्ही त्याच्यातनी खर्च शिल्लक वाढला टाकला 10,000 रुपये, तर 10,000 रुपये टाका, म्हणजे पुरा 1,00,000 रुपये खर्च होते मित्रांनो. 1,00,000 रुपये खर्च चला धरून घेऊ आपण. याच्यापेक्षा कमीच होते, पण 1,00,000 रुपये खर्च जर धरला तर मित्रांनो, त्याच्यानंतर आता विक्रीचा प्लॅन याच्यापेक्षा जास्ती खर्च येत नाही 1,00,000पेक्षा. आता 20,000 प्लांट आहे, 22,000 प्लांट धरा आपण, पण 20,000 जे आहे त्याच्यातले 18,000 रुपये प्लांट आपण धरू. 18,000 झाडं आपल्या याच्यातनी राहिले. 2,000 झाडं असेच मेले किंवा ते खराब झालेले असे पकडून घेऊ. तर 18,000 झाड कमीत कमी मित्रांनो 250 ग्राम 250 ग्राम म्हणतो 500 ग्रामचं एक झाड भरते, गुणीला 18,000 झाडं. तर मित्रांनो 9,000 किलो एवढं आपल्या 18,000 झाडाचे 9,000 किलो माल निघते. 9,000 किलो जर समजा 9,000 किलो माल निघाला तर आपण मार्केटच्या हिशोबानं जर समजा 30 रुपये रेट जर भेटला, 30 रुपयाच्या वर राहते रेंज, कधी कधी 30, 40, 50पर्यंत जाते. 60पर्यंत आम्ही विकलेली आहे मित्रांनो. आपण 30 रुपयाचा रेट जरी पकडला 9,000 किलोनी, 9×27 म्हणजे 2,70,000 रुपये एवढे आपले होते. 2,70,000 रुपये. तर मित्रांनो 2,70,000 आपण आता जास्त नाही 30 रुपये नाही धरू, तर 25 रुपयाचा रेट धरू. 2,25,000 धरा. 2,25,000 रुपये एवढे आपल्या एका एकरातले होते. तर त्याच्यातले मायनस आपण 1,00,000 रुपये जरी केले तरी 1,25,000 रुपये हे आपला निव्वळ नफा आहे मित्रांनो. 65 ते 70 दिवसाचा हे एक प्लॉट असतो.
65 ते 70 दिवसच पुरते. त्याच्यानंतर मित्रांनो आपण 90 दिवसाचं एक सायकल धरलेलं आहे त्याचं. 90 दिवसाचं कसं तर 25 दिवस हे रोपातनी जाते. त्याच्यानंतर 60 दिवस याचे हे डबल लावल्याच्या नंतर हे 60 दिवस घेते. तर 25 आणि हे 60 समजा 80 ते 85 दिवस याचे एका हार्वेस्टिंगचे होते. तर मित्रांनो अशा पद्धतीने जर कदाचित तुम्हाला 40 रुपये जरी रेट भेटला तर 40 रुपये रेट जर भेटला तर मित्रांनो 3 लाख 3.5 लाखाच्या वर तुम्ही जाता. 1 लाख रुपये तुम्हाला खर्च येते तर 2.5 लाख रुपये असा प्रॉफिट होते. तर मित्रांनो अशा पद्धतीची जर शेती केली आपण तर तुम्ही सर्व शेतकरी आपण चांगले समृद्ध बनू शकतो. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.